तो इथं रिसॉर्ट मध्ये जातं सर. आणि सर हे जामिंग आम्ही आता बघतोय, समजा आता हे 2 तास 39 मिनिटं आहे, 15 मिनिटाच्या वर गेले की तिथं ट्रॅफिक पोलीस फॉलोअप घेतात सर आणि रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात सर. आता जर रिझॉर्ट अलर्ट आपल्याला बघायचं असेल सर, तर पण एक नवले ब्रिज टू वडगाव पूल हे रिझॉल्ट हे जर अलर्ट बघितला सर, तर असं लक्षात येतं की सर वाहतूक नितीन पोलीसकरांची सुटका होणार आहे, म्हणजे काय आपण केले आणि पहिला प्रयोग हा बांधला. आम्ही टेक्नॉलॉजीचे परिणामकारक इंटरव्हेन्शन्स ओव्हरऑल गव्हर्नन्स मध्ये पोलिसिंग मध्ये कशा वापर करता येईल यासाठी आमची कंटिन्युअस एफर्ट सुरू आहे. त्या एफर्ट मध्ये एक जे आम्ही विशेष करून आपल्याला सांगू इच्छितो, यामध्ये पुणे शहर पोलीस, गुगल मॅप्स आणि लेफ्टॉन इंडिया हे मिळून एक ट्रॅफिक क्युअर म्हणून एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गुगल याच्या सोबत एक करारनामा केले होते की टेक्नॉलॉजीचे वापर गव्हर्नन्समध्ये कसे करता येईल याचे वेगवेगळे हे ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायची. त्या दृष्टिकोनातून गुगलचे जे गुगल मॅप आहे त्यामध्ये ओव्हरऑल ट्रॅफिक कंजेशन्स आणि ट्रॅफिक ट्रॅव्हल टाइम कम्युटिंग याचे एक विस्तृत ऍप त्यांचे आहे, जे सर्व नागरिकांना आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये जे ट्रॅव्हल टाइम कम्युट टाइम ते नागरिकांना दाखवत असते, त्याचे एक पुढे जाऊन रिअल टाइम कुठे कुठे कंजेशन आहे आणि काय इंटेन्सिटीचे कंजेशन आहे ते आम्हाला रिअल टाइम ते कळवतात. आता कळवण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यावर इमिजिएट रिस्पॉन्स करून त्यामध्ये आमचे ट्रॅफिक पोलीसचे इंटरव्हेन्शन आवश्यकतेप्रमाणे होऊन ते कंजेशन रिझॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून ही सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारचे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन मधून आमचे रिस्पॉन्स टाइम आणि आमचे जे रिस्पॉन्स मेकॅनिझम आहे अशा प्रकारचे कंजेशन्स मध्ये रिझॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि ओव्हरऑल आज जर ट्रॅफिक पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे रस्त्यावरचे जे काही मुख्य टार्गेट आहे, तर एक नागरिकांचे सोयीसाठी कम्युट टाइम कमी करायचे, ट्रॅव्हल स्पीड ॲव्हरेज वाढवायचे आणि रस्त्यावर डिसिप्लिन वाढवण्याची दृष्टी हे आमचे मुख्य टार्गेट आहे. त्यामध्ये या उपक्रममुळे नक्कीच कम्युटिंग टाइम कमी होईल, ट्रॅव्हल स्पीड पुणे शहरात वाढेल आणि ओव्हरऑल एक नागरिकांची एक मोठी पुणेकरांना जे एक मोठा हे समस्या ट्रॅफिकची आहे त्यामध्ये सुधार नक्कीच आपल्याला दिसून येते.